जगन्निहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता। अलंकापुरी रम्य शुभासनस्थं पदाम्भोज तेजे स्मृदीक प्रदेशं। विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। प्रस्तुत प्रसंग प्राप्त स्थळी भगवान परमात्मा पंढरीनाथ यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग, दक्षिण काशी सुप्रसिद्ध असणारे श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबरायाची स्तुती प्रकर, जे स्तुती प्रकरण आहे, याच्यामध्ये जो ज्ञानोबरायाचा अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी प्रतिपादन केलेला आहे, असा साधा सरळ सगळ्याला समजल असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल कीर्तनाला आरंभ होण्यापूर्वी काही परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे। सालाबादाप्रमाणे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मोजे श्री क्षेत्र टाकळी या पवित्र क्षेत्रामध्ये विश्व तेजो माऊली ज्ञानोबराया यांच्या दरबारामध्ये 8 दिवसाचा नाम उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी काय आहे, चालू आहे। या वर्षातल्या 11व्या दिवसाची सेवा समजा मोबाईल लागला नाही की काय गेली, रेंज गेली। विठ्ठल विठ्ठल सप्ताह 8 दिवसाचा
आणि 11व्या दिवसाची सेवा म्हणली तरी सगळे काय आहेत? शांत. असं नाही शांत राहायचं. कितव्या दिवसाची सेवा याची? हा? 2 मत झाली काय? लई पार्ट्या झाल्या तिकडे, इकडे तरी नका होऊ देऊ. 6व्या दिवसाची वाघपुष्प भगवंताची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. धावत्या वेळात वेळेच्या आत या अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणारे तुमच्या सगळ्यांच्या प्रमाणपाठीनो हे एकट्याचा खेळ मन उन्नेमेळ जमविला इंद्रासारखं गोड वादन करणारे माझे छोटे गुरुबंधू प्रमस्नेह असणारे ओम महाराज संगनपुरीकर, आता वारकरी शिक्षण संस्था सेलू म्हणावं लागेल. महाराज या ठिकाणी वाजवण्यासाठी उपस्थित आहेत. नोहे एकट्याचा खेळ कीर्तनाला गायनाची साथ लागती म्हणून माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे जुने वारकरी संप्रदायाची जोपासना करणारे गायनाचार्य श्री हरिभक्त प्राईल भागवत नानाच्या बाजूला असणारे फुलवाडीकर असणारे राघव नाना, आपल्या परिसराचं वैभव गोड ज्यांचा आवाज आहे असे दगडूराम तात्याने आत्ताच पहिली चाल गायली. तात्याच्या बाजूला असणारे आपल्या परिसराचं वैभव असणारे रामदास महाराज अंगलगावकर आहेत. नेहमी आपल्या गावावर प्रेम करणारे आमचे सागडे महाराज आहेत. अंकुश महाराजांच्या बाजूला नकुल महाराज आणि उगवता तारा असणारे आमचे कल्याण महाराज आहे का नाही. वारकरी शिक्षण संस्था रेवलगाव सातानेचे चोपदार आहेत, विनेकरी बाबा आहेत. आणि तुम्ही सगळे साधू संत मायबापाचं अंतकरण करून सेवेसाठी आलेले सगळे बसलेले भाविक, या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. माझा आवाज ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येणारे आमचे प्रमस्नेह असणारे तुकाराम महाराज नवल किंवा त्यांचे पिताश्री आबा, बरोबर आहे की नाही रामेश्वर महाराज, आता ते सगळं घरच काय आहे वारकरी संप्रदायात रुजू असल्यामुळं त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. कीर्तन काही जास्त वेळ होणार नाही. तुम्ही ठरलेल्या टायमातच सुटणारे. फक्त बसताना फ्रेश बसा, ऐकताना फ्रेश ऐका आणि जाताना घरी जा. वा, एकच बसणाराला विनंती, तुकोबरायाच्या भाषेत सांगायचं झालं तर तुकोबराया यांच्या चरणाला लागतात आणि तुकोबराया चरणाला लागून सांगतात, दादा हो एकच करा, बसणाऱ्या भाविकांनी हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. एवढी जबाबदारी फक्त बसणाऱ्या व्यक्तीवर आहे. विठाला आजच्या कीर्तनासाठी जो अभंग निवडलेला आहे, माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे आबानी मिथाल्यावर मी विचारलं, आबा गेल्या वर्षी तुमच्या मनावर होता, यावर्षी आबाच्या मनावर घेतलाय. आबा म्हणले या अभंगावर चिंतन करायची काही अडचण नाही. ज्ञानोबराया जशी बुद्धी देतील तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करू. अभंग एकदम साधा आहे. साधा म्हणजे कसा, शब्दामध्ये साधा. अभंग कोणता साधा नसतोय, फक्त बोलण्याचा काय असतो एक पद्धत असती. कोणी म्हणते का ती चुले गरीब आहे, असं ऐकलंय का कधी? किती गरीब असला तर दणका मात्र एकच. तसं अभंगात बोलण्याचा वहिवाट असतंय की साधा. ज्ञानोबराया सांगतात महाराज, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, माझे ज्ञानोबराया अत्यंत उदार आहेत आणि अत्यंत कृपाळू आहेत, म्हणून मी त्यांच्या चरणावर काय करतो, नमस्कार करतो. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानोबरायांनी कधी जाती धर्माचा काय केला नाही, विचार केला नाही. आणि ज्ञानोबराया अनाथाची आई आहेत आणि अशा अनाथाच्या आईच्या चरणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज वारंवार त्यांच्या चरणावर नमस्कार करतात.
असा शब्दाचा धावता भावार्थ आहे. विठाला पुंडलिक वरदा पंक्ती नाहीत का सप्त्यात? एकादशी वा तेच तर मला आहे का एकादशीचे का होईन पण काय असेल सगळे महाराज फराळाचं आहे. मी नेहमी सांगतो या वारकरी संप्रदायात उपवासाचा महाराज हाच घोटाळा आहे. काल जो माणूस 2 टाइम जेवत होता ते 3 टाइम जेवला. बायकोला म्हणलं तू इडी उद्या काय आहे एकादशी. जो 2 टाइम जेवत होता तो एकादशीच्या दिवशी 5 वेळा फराळील केला. मला तुला माहित नाही आज काय आहे एकादशी, उद्या 10 वेळेस खाऊ नको द्वादशी म्हणून बस. हे बघा गेले ते दिवस जे ज्ञानोबारायांनी भोगले, जे माझ्या वारकरी संप्रदायातल्या पूर्व लोकांनी भोगले ते दिवस आता काय झाले गेले. आता खूप मोठा अन्नाचा काय झालेला आहे सुकाळ झालेला आहे. अहो जेवणामध्ये वरण पोळी भात आणि भाजी 4च वस्तू आहेत. जेवणामध्ये वरण पोळी भात भाजी 4च वस्तू आहेत. जर उपवासाच्या ताटामध्ये मोजलं केळाचे चिप्स वेगळे, आलूची सेव वेगळी, तुम्ही काय खावलाली मग ती पापडी वेगळी, हा साबुदाणा वडा वेगळा आहे. महाराज त्या ताटात सुद्धा बसत नाही हो. नारदाच्या गादीवर आबा खोटं नाही सांगत. महाराज या नात्याने जर कोणी वाहाडा जेवायला पांडुभाऊ लाज सुद्धा वाटते खायची. कारण एवढं मोठं ताट असते, अन्न कमी असते रोजचं ताटातलं पण फराळीचं जास्त असते. आणि आवाज ऐकला तर असं वाटते पेटता पेटता पेटायला लागले. मावल्या असं करू नका बरं. आपलं काय बांधाला बांध नाही उद्या भांडण होणार आहे म्हणून. सगळ्यांनी बसल्याच्या नंतर एकच बसणाऱ्याला फक्त हाताने टाळी, मुखाने भगवंताचं नामचिंतन आणि जयघोष करायचा. झालं आपलं कीर्तन असं गृहीत धरायचे. विठाला आपण भाग्यवान आहोत. जे आळंदीला गेले ते महाभाग्यवान आहेत, पण जे आळंदीहून हुकून राहिलेत हे सुद्धा काय आहेत भाग्यवान आहेत. आज ज्ञानोबारायाच्या दरबारामध्ये आपल्याला ज्ञानोबारायाची जीवन चरित्र ऐकायला मिळायला लागलेले. ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायामध्ये सांगितलेले परिसोनी परिसा. 5व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय ओविल येत असताना सांगितलं परिसोनी परिसा. अरे माझं ऐकलेलं चरित्र सुद्धा डबल ऐका, हे ज्ञानोबारायाचा पुरावा आहे. म्हणून ज्ञानोबारायाचं चरित्र किती आवडते. ज्ञानोबाराय सांगतात जेही प्राणापुरते आवडते जे निरुते ते भक्त चरित्राते प्रशंसती. ज्ञानोबाराय सांगतात अरे माझं चरित्र जर एखादा सांगत असेल ना तो मला माझ्या प्राणापेक्षाही श्रेष्ठ आहे. विठाला ज्ञानोबारायाचं ठिकाण जग प्रसिद्ध आहे. ज्ञानोबारायाचं ठिकाण जर लहान मुलाला बी विचारलं मुला हो ज्ञानोबाराय कुठं राहतात, काय मिळे लग्न झाले तुमची सगळ्याची नाही व्हायचे राहिले. अरे आमच्याकडे सगळ्याचे झाले. महाराज तात्या 2-3 म्हातारी कीर्तन कमी असो पण ह्यो करता चांगला असा. हा एका पारड्यात समजा किलोभर कापूस टाकला आणि एका पारड्यात किलोभर लोखंड टाकलं जड काय बरं शाबास आहे. याच्यामुळे कीर्तनाला पाहिजे ते उगत नाही पाहिजे. महाराज लईची तर हे काटते एवढे सोपे नाही बरं तात्या. एक पोरगा माणसाने मला एका घरी नेलं चहा प्यायला. चहा पिणं झाल्याच्या नंतर मला महाराज लय दवाखाने केले या मुलाला, हे काही सुधरत नाही, एखादा औषध आहे का. मला नेमकं काय प्रॉब्लेम आहे. अहो मला रात्रंदिवस याचं बोट मला तोंडातच असते. लय डॉक्टर कडे नेले पण याचं तोंडातलं बोट काही निघलं नाही. मला दक्षिणा किती द्याली ते म्हणले 100. मला 500 दिले की आताच औषधी. ते म्हणले काय अडचण नाही पण गुण आला पाहिजे. मला 100%. टेलरला बोलवलं. टेलर कळतो ना. टेलरला बोलवलं. टेलरला सांगितलं याच्या मापापेक्षा चड्डी दुप्पट शिवा. आता ते टेलर बी आपल्यासारखाच होता. कंबर त्याचं होतं महाराज किती 32चं. 32 दोन्ही 26 शाबास.
आ 64. चड्डीचं माप त्याच्या 32 होतं, पण शिवलं कितीचं 34. आता पूर्वीच्या काळात का आतून अंडरवेल नव्हते, खुल्लाच मामला होता सगळा. महाराज चड्डी सोडली की काय व्हायची, खाली पडायची. आलं द्याला तुमच्या विठाला विठाला याच्यामुळे असा गर्दा शिल्लक लागतो पाहिजे. काय सांगू लागलं आपलं, गेलं ना बाजूला. काय होतं, चेडी झाली ना आता. नाही, आता जास्त हे तर पुढचे इकायची कीर्तन करायला लिहून आहे का रे. विठाला विठाला सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायची गोष्ट लक्षात ठेवा. महाराज ज्ञानोबारायाचा इतिहास असा आहे, जे ज्ञानोबारायाचं गाव आहे त्याला आपण सगळेजण काय म्हणतो, आळंदी म्हणतो. महाराज आळंदी ही आत्ताची नाही, आळंदी ही अनादी कालापासून आळंदी आहे. आळंदीला द्वापार युगामध्ये नाव वेगळं आहे. आळंदीला द्वापार युगामध्ये नाव वेगळे, त्रेतायुगामध्ये नाव वेगळे, आणि आळंदीला कलियुगामध्ये नाव वेगळं आहे. कृतयुगामध्ये आळंदीला वारुण नावाने आळंदी कृतयुगामध्ये प्रसिद्ध आहे. त्रेतायुगामध्ये आळंदीला वेगळं नाव ठेवलं, म्हणजे 4 युगामध्ये कापिल नाव आहे, वारुण नाव आहे, आनंदवन नाव आहे आणि अलंकापुरी नाव आहे, आणि सध्या चालू आहे ती आळंदी आहे. हा ज्ञानोबारायाचा पूर्व इतिहास आहे. महाराज मग कलियुगामध्ये अलंकापुरी म्हणतात. अलंकापुरी म्हणण्याचा उद्देश काय होता ज्ञानोबारायाचा? अलंकापुरी नाव कशाने पडलं? एकदा कुबेराच्या लक्षामध्ये आलं, अरे आपल्या धनावर कोणीतरी धाड घालणार आहे. कोणाच्या लक्षामध्ये आला इतिहास? कुबेराच्या. कुबेर धनवान होता. कुबेराची ही गोष्ट लक्षामध्ये आले. आता हे धन कुठं ठेवा म्हणून कुबेराने भगवान शंकराची प्रार्थना केली. कुबेराने भगवान शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. सांगितलं, भोलेनाथा, अरे माझं धन आहे, या धनाचा सांभाळ करायचा आहे. भगवान शंकराने सांगितलं, काही अडचण नाही, मी धनाचा सांभाळ करतो. मग त्या धनाचा सांभाळ करण्यासाठी कुबेराने ज्ञानोबारायाच्या मंदिरामध्ये जे भगवान शंकराचं लिंग आहे, काय नाव आहे त्यांचं? सिद्धेश्वर. सिद्धेश्वराची स्थापना करणारे जर पहिले आद्य कोण असतील तर कोण आहेत? कुबेर आहेत. आपण गेलोत, आळंदीला गेलोत, ज्ञानोबारायाच्या दर्शनाला गेलो, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, पण सिद्धेश्वराची स्थापना कोणी केली आजू कधी आपण विचार केला नाही. सिद्धेश्वराची स्थापना कुबेराने केली. महाराज भगवान शंकराची स्थापना सिद्धेश्वराची, त्या लिंगाची स्थापना कुबेराने केली. कुबेराने केल्याच्या नंतर भगवान शंकराने सांगितलं, नंदी उठवा. भगवान शंकराने नंदी उठवला, आणि नंदी उठवल्याच्या नंतर तिथून एक विवर लागलं, आणि कुबेराला सांगितलं, कुबेरा तुझं सर्व धन या विवरामध्ये ठेवा. कुबेराने सगळं आपलं धन या लोकाच्या भीतीने जाईल या हिशोबाने कुबेराने आपलं धन कुठं ठेवलं? त्या विवरामध्ये ठेवलं. आणि विवरात ठेवल्याच्या नंतर कुबेर विचार करू लागला, आपल्या धनाला राखण कोण ठेवायचं? कारण ह्या बाबाचा काय भरवसा नाही. एकदा काय हे रंगले कशात, याच्यामध्ये किंवा भजनात रंगले, मग नाही कोणाला ठेवायचंय? कारण नंदीला ठेवायचंय का भगवान शंकराला ठेवायचे? कारण भगवान शंकराचं आणि नंदेश्वराचं एकदा युद्ध झालं होतं. एवढं घोळशिलं भगवान शंकराला. भगवान शंकर घायाळ झाले, म्हणले, नंदी बाबा आता नकोय, मी तुला प्रसन्न झालोय, माग तुला काय मागायचे? भगवान शंकर म्हणतात. नंदी म्हणला, काय बाबा तुम्ही येडे झाले काय? म्हणला, घोळशिलय मी तुम्हाला, दमलात तुम्ही, विजय माझा झालाय, मला मागा, वरदान काय द्यायचंय मी देणार आहे, मी नाही मागणार तुम्हाला. भगवान शंकर म्हणले, तू माझं वाहन होय, गौशीला का नाही? नंदी म्हणले, अरे डाव टाकला आणि आपल्याला गौसवलं. आणि मग महाराज त्या धनावर नंदीश्वराला ठेवलं. त्या नंदीश्वराचं सोडा,
आळंदीमध्ये काही असंही कुबेराचं धन आहे, अशाही भगवान शंकराच्या मूर्ती आहेत महाराज. त्याला जर धातू लावला तर आजही त्याचं सोनं तयार होते असे लिंग आहेत. विठाला महाराज, एवढं मोठं वैभव काय आहे ज्ञानोबारायाच्या आळंदीच आहे. उगच लोक त्याला प्राधान्य दिलं नाही. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. ज्ञानोबारायाचं अधिष्ठान हे अत्यंत जुन्या काळातलं आहे. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. अरे भगवान शंकराने अनादी काळामध्ये अनेक वेळा आळंदीमध्येच काय केलेलं आहे, तप केलेलं आहे. इंद्रादिक देवाने आळंदीमध्ये तप केलेलं आहे. कुबेराने सुद्धा आळंदीमध्ये तप केलेलं आहे. जेव्हा कुबेराने आपली धनसंपत्ती आळंदीमध्ये ठेवली तेव्हा भगवान शंकराला कुबेराने सांगितलं, देवा मी एवढी धनसंपत्ती द्यालो पण माझ्या नावाने सुद्धा एखादं तीर्थ तयार व्हावं. म्हणून सिद्ध बेटाच्या तोंडाला कुबेर गंगा आहे. कुबेर गंगा आणि इंद्रायणीचा सिद्ध बेटाच्या तोंडाला दोन्हीचा संगम आहे. येणाऱ्या पुष महिन्यामध्ये, पुढचा महिना कोणता, पुषाचा महिना म्हणतो ना आपण, या पुष महिन्यामध्ये पुष्य नक्षत्रावर जर एखाद्या स्त्रीला मुलगा नसेल आणि तिने जर आंघोळ केली असेल त्याच्यात तर पुत्र प्राप्ती होण्याची ताकद त्या तीर्थामध्ये आहे. विठाला अनेक तीर्थाचा उगम इंद्रायणीच्या तीरामध्ये आहे. आपण याचा विचार नंतर करणार आहोत. महाराज, ज्या ज्ञानोबारायाच्या दरबारामध्ये आपली शिवा आहे ते ज्ञानोबाराया कोण आहेत? भगवंताचे निश्व विठ्ठलाचे भक्त असणारे ज्ञानोबाराया एक दिवस ज्ञानोबारायाने नामदेवरायाकडं पंढरी क्षेत्रामध्ये भगवान परमात्मा पांडुरंगाच्या दारामध्ये ज्ञानोबाराया आले आणि ज्ञानोबाराया आल्याच्या नंतर भगवंताला सांगतात, देवा मी आत्तापर्यंत सगळ्या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि शास्त्राचा अभ्यास केल्याच्या नंतर आता मला असं वाटते तीर्थयात्रा करावी. थोडंसं शांत राहता, थोडं नाही तर मी डोळ्यात उडी मारित असतो. विठाला विठाला हे गिरायकीला ही चित्र महाराज कालच्या परवाच्या कीर्तनात पोरा म्हणून डोळ्यात उडी मारत होती. डोळे वाचूनच माझ्याकडे बघत होत. बरं एवढं नाही महाराज, कीर्तन झाल्यावर बघू लागले. मला आता झालंय ना ते म्हणतो नाही नाही ती पाया पडायला आलं. मला बरंच चांगलं दिसायला लागले. मला आपला एक प्रश्न आहे तुम्हाला. म्हणलं काय? मला आला तर सांग. रामदास महाराज आला तर सांग, नाही तर नाही. त्यांनी पांढरा कागद घेतला आणि काळी पेन घेतली आणि मला म्हणला लाल नाव लिहून दाखवा. काय आता दादा आहे, शाई कोणती आहे? काळी. कागद कोणता आहे आणि लाल कसा होईल? बराच विचार केला. हे गाथ्यात नाही, ज्ञानेश्वरीत नाही, माथ्यात बी येईना. ते मला घ्या इकडं दिला आणि त्याने लिहिलं लाल. मला हे तर मला येतं मला मग कवा. विठाला विठाला मलाही गुरुवाराचा प्रसाद दिसतो बाबा.
ज्ञानोबाराया पंढरी क्षेत्रामध्ये आले आणि पंढरी क्षेत्रात आल्याच्या नंतर ज्ञानोबारायाचा आणि भगवंताचा गोड संवाद लागला. ज्ञानोबाराया भगवंताच्या समोर उभे आणि भगवान परमात्मा पांडुरंगाला ज्ञानोबाराया म्हणतात, देवा मला तीर्थयात्रा करावीशी वाटते, मला तीर्थयात्रा करावी वाटते. म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणतात ज्ञानोबारायाला, ज्ञाना काही अडचण नाही, तुम्ही तीर्थयात्रा करा, तीर्थयात्रा करा. म्हटल्याच्या नंतर ज्ञानोबाराया भगवंताला म्हणतात, देवा पण माझी एक मागणी आहे तुमच्याकडं. काय ज्ञानोबाराया? मी तीर्थयात्रा करणारे, शास्त्र सांगते प्रवास चौघांनी करावा, गायन तिघांनी करावा, अभ्यास दोघांनी करावा आणि ध्यान एकट्याने करावं. मला तीर्थयात्रा करायची, म्हणून तीर्थयात्रेत कोणीतरी सोबत असावा. मला काय करा, नामदेवराया काय करा, सोबत द्या. भगवान परमात्म्याने नामदेव महाराजाला बोलवलं. नामदेव महाराजाला बोलवल्याच्या नंतर नामदेवाला सांगितलं, नामदेवा तुम्हाला ज्ञानोबारायाच्या सोबत तीर्थयात्रेला जायचं. नामदेवराय भगवंताचे एक निष्ठ भक्त होते, एक निष्ठ भक्त ज्ञानोबाराय होते. ज्ञानोबाराय नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा मी तीर्थयात्रेला जाणार नाही. अरे ज्ञानोबारायचा आग्रह, ज्ञानोबारायला कोणी सोबत नाही, तुला जावा लागल. नामदेव महाराजांनी देवाला एक शर्यत टाकली, देवा मी नामदेव महाराजासोबत यात्रेला जातो ज्ञानोबारायासोबत, पण आमच्या मावशा काय करतात, दगडाला शेंदर दिसला टाक त्याला साखर पड त्याच्या पाय. एखाद्याने ही पोरं लय विचित्र मारत, एका पोराने चालतात चालतात मसड शेण टाकलं मशीन, त्याच्यावर तरवाटाचे फुलं सुंदर गुलाबाचे फुलं लावले, मला मसुबा निघला. मावशी भागवताला येत येत तिथंच हळदी कुंकू देत बसली. कोणला? अरे मसुबाला ना. नामदेवराय म्हणले भगवंताला, देवा मी यात्रेला जातो पण असं आपल्याचे होणार नाही. तुम्ही म्हणता भेटन हे देव पडायाच्या पाया, गुरुवार आला की देव बदलला, शुक्रवार आला की देव बदलला. नामदेवराय भगवंताचे एक निष्ठ भक्त होते. नामदेवरायने सांगितलं, एक देवा कटीवरी कर नाही ज्या देवाचे, ने घे मी दयाचे. अरे ज्या देवाचे कमरेवर हात नाही, ज्याचे पाय जोडलेले नाहीत, मी त्याच्या पाया पडणार नाही. पांडुरंगाने सांगितलं, चालते नामदेवा, पण ज्ञानोबारायासोबत काय करा, तुम्ही जा. ज्ञानोबाराया आणि नामदेवराया तीर्थयात्रेला निघले. म्हणून आपला वारकरी संप्रदाय प्रथमा अर्जिता विद्या, द्वितीया अर्जिता धनम, तृतीया अर्जिता तीर्थयात्रा, चतुर्थम किम करियसी. अरे पहिल्या अवस्थेमध्ये ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. पहिल्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी अवस्थेमध्ये काय करावा, अभ्यास करावा. नंतर ग्रस्त आश्रम जीवन करावा आणि ग्रस्ती आश्रमामध्ये काय करावा, धन कमवावं. आणि ग्रस्ती आश्रमामध्ये धन कमवल्याच्या नंतर तिसऱ्या अवस्थेमध्ये त्या कमवलेल्या धनाची तीर्थयात्रा करावी. म्हणून अनेक संतांचे प्रमाण सुद्धा आहेत. काय करावं, तीर्थयात्रा. पण कधी करावी? नेहमी म्हातारे भेटतात, महाराज आपली दिंडी कवा. कोण? म्हातारे, ज्याचा खिस्सा गार त्याला मारुतीचा पारण ते आमच्या भरतील. जवळ सकळ सिद्ध आहे, हाताचा लावया पाये, तव पुरे सोहित पाये, तीर्थयात्रे जाये कले. जवळ सकळ सिद्ध आहे, हाताचा लावया पाये, तव पुरे सोहित पाये. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा करून आले. आता विस्तार लांब जाईल. कोणती तीर्थयात्रा केली, कोणत्या पुऱ्या बघितल्या, कोणते धाम केले आणि वाटामध्ये ज्ञानोबारायाचा आणि नामदेव महाराजांचा काय काय प्रसंग घडला, हे चरित्र खूप मोठं आहे. ज्ञानोबाराया पूर्ण तीर्थयात्रा करून पंढरी क्षेत्रामध्ये आले आणि पंढरी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर आपल्या मनातलं मनोगत ज्ञानोबारायांनी भगवंताच्या समोर प्रगट केलं. दादा हो, कधीतरी आपल्या जीवातल्या प्रेम भावाच्या माणसासमोर कधीतरी हृदय काय करावं, मोकळं करावं. एखादी नवीन मुलगी सासरमध्ये दिली, खूप तिला त्रास होतोय,
खूप तिचा छेळ होतोय, तिने साठून ठेवलेलं असते आणि गावाकडं आल्याच्या नंतर आईच्या गळ्यात बिलगून पडत असती आणि घडलेला इतिहास आईला सांगून आपलं हृदय काय करत असती. तसं ज्ञानोबाराया तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर ज्ञानोबारायाच्या जीवनामध्ये भोगलेलं दुःख आता ज्ञानोबारायांनी परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून आपलं जीवन यात्रा काय करावं, आता थांबवावी. कितीव्या वर्षामध्ये? वयाच्या 22व्या वर्षामध्ये ज्ञानोबाराया काय म्हणतात, आता माझी जीवन यात्रा मला थांबवायची. इथं 90 वर्षाचं म्हातारं झालं आणि त्याला जर आबा म्हणलं मर, तर मर हा बोल अरे त्याला मरण सुद्धा काय होत नाही. म्हातारी लयच कदरली नाही. महाराज रोज गरिबी परिस्थिती, रोज जायचं शेतामध्ये भारा आणायचा. ती म्हणली बाबा एवढ्या गरिबीत आणि एवढ्या कष्टात जीवन जगल्यापेक्षा वैतागून गेली. पाणी नाही शेतामध्ये, तहान, जीव व्याकुळ झाला आणि तिने मरणाच्या भीतीने यमाला आवाज दिला, ए यमा ये मला घेऊन जाय, मी एवढी आता माझ्या जीवनाला वैतागली. कथकानु जरा ओळखीचा आला नाही यम. आला यम की म्हणे कोण? मला तो आता ज्याला आवाज दिला ते कोण आहे? म्हणे यम. अरे बरं झालं दादा आला, कोणीच नव्हतं रे या जंगलात, दी भारा उचलून आता. बोलवलंय कशासाठी बघा. मग एवढं मरण जवळ आलं तरी मरावा वाटत नाही. इथं ज्ञानोबाराया 22व्या वर्षी काय थांबवतात, आपली जीवन यात्रा थांबवायचं. परमात्म्याच्या समोर त्यांनी व्यक्त केलं. का व्यक्त केलं महाराज? जिथं कुठंतरी एखादी हृदयाला जखम होत असेल आणि ती हृदयाची जखम सांभाळून आपल्या भाषेत त्या जीवाची कॅपॅसिटी संपत असेल तेव्हा जीव काय होत असतो, कंटाळत असतो आणि त्याला वाटत असता या लोकाची यात्रा काय करावं आता आपण थांबवली पाहिजे. ज्ञानोबारायाला खूप जीवनामध्ये महाराज त्रास झाला होता. हो किती त्रास झाला होता ज्ञानोबारायाला. ज्ञानोबारायाचं चरित्राचा विचार केला आपण तर समाधी सोहळ्यामध्ये आपण ऐकणार आहोत ज्ञानोबारायाचं चरित्र. ज्ञानोबारायाचं चरित्र ऐकत असताना दादा, ज्ञानोबाराया जेव्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब, अहो आईवडिलाचं सर्वस्व काय असते तर आईवडिलाचं सर्वस्व असते म्हणजे आपली संतती आणि हो आईवडिलाचं सर्वस्व काय असेल तर आपले लेकरं बाळ असतात. विठ्ठलपंतांनी विचार केला, कारण सगळं जग विनोद होतं का, अरे हे संन्याशाची लेकरं आहेत, त्रास देत होते. ज्ञानोबाराया जर आळंदीच्या घाटावर गेले महाराज तर त्या तिथल्या मरकटांनी ज्ञानोबाराया गेलेल्या घाटावर पाणी टाकावं आणि ती दगड सगळ्यांनी काय करावं, धुवून काढावं. का, अरे या संन्याशाच्या मुलांनी आमची इंद्रायणी काय केली, बाटवली. याच्यापेक्षा जीवनात आणखी मोठा त्रास नसतो दादा. ज्ञानोबाराय वैतागून गेले. अरे माझ्या लेकराला समाधान मिळावा, माझा लेकराचा छळ थांबावं म्हणून शुद्धीपत्र आणायला गेले. तर शुद्धीपत्राचा अंतिम शेवटचा निर्णय दक्षिण काशीमध्ये पैठण क्षेत्रातल्या न्याय देवतेने काय दिला, तुम्हाला प्रायश्चित्ताशिवाय दुसरा पर्याय नाही. अरे आम्ही प्रायश्चित घेतल्याच्या जर नंतर आमच्या मुलाचं कल्याण होत असेल तर आम्ही आनंदाने प्रायश्चित घ्यायला तयार आहे. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब स्वतःचा प्राण त्याग द्यायला आपल्या लेकरासाठी काय झाले, तयार झाले. पत्र लिहिलं महाराज, पत्र लिहिलं, पत्र पैठणून आणलं. लिहिलेलं पत्र निवृत्तीनाथांच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं, नाथा, निवृत्तीनाथाला रुक्मिणी आईसाहेब सांगतात, बाळा उद्या आम्ही जाणार आहे, उद्या जाणार आहेत म्हणून रुक्मिणी आईसाहेबांनी पुरणपोळीचा बेत केला. माझ्या लेकराला पुरणपोळी काय करावं, खाऊ घालावं. महाराज पुरणपोळी लाटतात पण हृदयामध्ये रडण्याचा हुंडका कोणाच्या, रुक्मिणी आईसाहेबाच्या होता. का, एकच चित्र डोळ्यासमोर दिसत होतं, उद्या मी माझ्या लेकराला सोडून काय करणार आहे, जाणार आहे. माझ्या लेकराला आई आणि बाप, उद्यापासून आईचं छत्र मिळणार नाही. महाराज काय त्या माऊलीचं हृदय म्हणत असेल. डोळ्यातले पाणी होतं, हृदयात रडण्याचा हुंडका होता आणि त्या नादामध्ये पोळ्या लाटल्या, सुंदर पुरणपोळीचा बेत केला. मुक्ताईला जवळ घेतलं. तेव्हा मुक्ताई फक्त 7 वर्षाची मुक्ताई होती. 7 वर्षाची, काही चरित्रात आलेले, काही चरित्रात 5 वर्षाची मुक्ताई जवळ घेतली, हृदयाला लावली. त्या मुक्ताईच्या हातावरून तोंडावरून हात फिरवला आणि तिच्या तोंडामध्ये रुक्मिणी आईसाहेब घास भरवतात आणि घास तिने चावल्याच्या नंतर दोन्ही डोळ्यातून धारा रुक्मिणी आईसाहेबाच्या लावल्या. लागल्याच्या नंतर 4-5 लेकराला जेवू घातलं. 4-5 लेकराला जेवू घातल्याच्या नंतर महाराज लेकराला सोडून जायचे, पण कधी जायचे, लेकराला झोपीमध्ये टाकून जायचे.
अरे मी जर आता जागेवर गेले तर माझी मुक्ताई मला आई म्हणून आवाज देईल आणि माझ्याकडे उत्तर नाही, माझ्या लेकराला काय द्यावं? मग पोटभर पुरणपोळीचा नैवेद्य जेवू घातला लेकराला आणि जेवू घातल्याच्या नंतर निवृत्तीनाथांच्या हृदय लावलं आणि मोठ्याने हंबरडा पोडती माय आणि तोंडावून हात करून सांगती, निवृत्ती उद्यापासून ज्ञानाबाई या मुक्ताईची आई तू आहे, ज्ञानोबारायची आई तू आहे, सोपान काकाची आई तू आहे. माझ्या मुक्ताईला सांभाळ, माझ्या सोपान काका शांत आहे त्या सोपानाला सांभाळ, माझ्या ज्ञानोबारायला सांभाळ. दोघं पती पत्नी आपल्या लेकराच्या आनंदासाठी घराचा त्याग केला आणि दारामध्ये गेले. दारामध्ये गेल्याच्या नंतर रुक्मिणी परत धावत आल्या. पुन्हा मुक्ताईला उचलला आणि कवटाळून लावून त्याची पप घेऊ लागल्या मुक्ताईची. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीच्या हाताला धरलं आणि हाताला धरून दोघं जण गेले. इंद्रायणीच्या डोहामध्ये ध्यानत प्रायश्चित केलं. महाराज दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर बघतात मुक्ताई उठते आणि मुक्ताई ज्ञानाला म्हणते, ज्ञाना आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. आता काय उत्तर होतं सांगायला महाराज त्यांच्याकडे? काही उत्तर नव्हतं. अरे एखादा लेकरू जर चांगला असेल तर त्याला आपण समजून सांगू शकतो, पण नाबालक असेल तर त्याला द्यायला आपल्याकडे काय नाही, उत्तर नव्हतं. निवृत्तीनाथांनी मुक्ताईला जवळ घेतलं, हृदयाला लावलं आणि सांगितलं, मुक्ताई आई बाहेर गेलेली, आई गावाला गेली. त्या 5 वर्षाच्या मुक्ताईने विचारावं, दादा आई आणि बाबा कोणत्या गावाला गेलेली? निवृत्तीनाथांचा हुंबरडा फुटला आणि रडू लागले आणि नाथ सांगतात, मुक्ताई आई आणि बाबा ज्या गावाला गेलेत ना, आता त्या गावाहून काय येणार नाहीत, परत येणार नाहीत. का तर ते परत येणाऱ्या गावाला गेलेच नव्हते. महाराज 10 वाजलेत, 11 वाजलेत, आज घरामध्ये स्वयंपाकाचा काय नाही, पत्ता नाही. मुक्ताई 5 वर्षाची ज्ञानोबारायापाशी आली आणि ज्ञानोबारायापाशी आल्याच्या नंतर, दादा मला भूक लागली, दादा मला जेवायचंय. अरे 5 वर्षाचं लेकरू भुकेने तळवळले, आई म्हणून आवाज देते. निवृत्तीनाथांच्या कुशीमध्ये जाती मुक्ताई आणि सांगते, दादा मला भूक लागली. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायाला आवाज दिला आणि सांगितलं, माऊली जा जेवायला घेऊन या. महाराज खांद्यावरलं उपरणं काढलं, खांद्यावरलं उपरणं काढलं, त्याला 2 गाठी बांधल्या. ती झोळी अडकली. आजही महाराज आळंदीमध्ये त्याच झोळीमध्ये काय करतात, मधुकरी मागावं लागते. अरे त्याच झोळीमध्ये मधुकरी मागावं लागते. आम्ही सुद्धा त्याच झोळीमध्ये मधुकरी मागून शिकलो दादा. आज लोक फोन करून विचारतात, महाराज तुम्हाला जेवायला काय करायचे? तात्या मी 12 वर्ष पंढरपुरात गुरुजीसोबत राहिलो. 12 वर्ष पंढरपुरात गुरुजीसोबत राहिले असताना पंढरपुरातलं जे वेष्टीचं मोठं बसस्टँड आहे सगळे महाराज, त्या मोठ्या बसस्टँडपासून मी मधुकरी मागायचो तर खाली रामबागेपर्यंत मधुकरी मागायचे. तेव्हा 3.5 भाकरी मिळायची. प्रत्येक दारात गेल्याच्या नंतर माऊली फक्त एवढा कुटका वाढायची. तेवढा कुटका वाढल्याच्या नंतर आम्ही 11 विद्यार्थी जेवायला होतो. वाढायला मी मोठा असल्यामुळे वाढायला पाठीमागं थांबायचो. पाठीमागं थांबल्याच्या नंतर महाराज फक्त 1 तुकडा राहायचा. गावाकडे यावं तर आपण शिकायला आलेले. बराच प्रसंग होता असा, मी गावाकडे तोंड करावं, चंद्रभागेमध्ये जावं आणि मोठ्याने रडावं, परत चंद्रभागेत जाऊन स्नान करावं. अरे ज्या दिवशी मला खायची गरज होती त्या दिवशी खायला मिळालं नाही. ज्ञानोबाराय आळंदीमध्ये गेले महाराज. माझ्या बहिणीला भूक लागली म्हणून दारामध्ये मधुकरी मागायला गेले तर लोकांनी आळंदीतल्या ज्ञानोबारायला मधुकरी सुद्धा मागू दिली नाही. ज्ञानोबारायला मधुकरी मागू दिली नाही. इकून तिकून कोणीतरी पीठ त्या झोळीमध्ये टाकलं होतं. ज्ञानोबारायच्या झोळीतलं पीठ बघितलं त्या द्वेष करणाऱ्या ब्राह्मणांनी मार्तांडाने आणि बघितल्याच्या नंतर ज्ञानोबारायची झोळी घेतली. ज्ञानोबारायची झोळी फाडली, सगळं पीठ खाली सांडलं. सांडलेल्या पिठावर सेंट टाकून पाय दिले. ज्ञानोबारायचं अंतकरण अत्यंत दुःखी झालं आणि दुःखी झाल्याच्या नंतर ज्ञानोबाराय सांगतात, अरे माझी आई नाही, बाबा नाही. ज्या दिवशी माय आणि बाप निघून जाईन परत त्या दिवशी तुम्हाला आईची आणि बाबाची काय होईल किंमत कळल. अरे लेकराची म्हणतात ना, लहान अवस्थेत लेकराची काय मरू नये, माय मरू नये.
माय निघून गेल्यावर दादा काय दुःख असतं ते माझ्या ज्ञानोबारायला विचारा, माझ्या मुक्ताईला विचारा. अरे माझ्या मुक्ताईला भूक लागली, आई घरामध्ये नाही. जर तिने आवाज दिला दादा जेवायला आणलं तर मी दादाला काय उत्तर देणार. महाराज ज्ञानोबारायाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ज्ञानोबारायाने सांगितलं आजपासून जेवणार नाही. ज्ञानोबारायाने तिथंच झोळी टाकून दिली आणि ज्ञानोबाराया आता सिद्ध बेटाचा रस्ता धरला नाही, स्वतःच्या पर्णकुटीचा रस्ता धरला नाही. ज्ञानोबाराया थेट एका जंगलामध्ये निघून गेले आणि ज्ञानोबाराया त्या जंगलामध्ये निघून गेल्याच्या नंतर महाराज जेवणाची वेळ झाली. मुक्ताबाई निवृत्तीनाथांच्या जवळ आली आणि सांगते दादा मला भूक लागली. अरे 5 वर्षाची लेकरी आहे. आईने जाता जाता सांगून गेली होती आई निवृत्ती आता तूच या लेकराची कोण आहे, आई आहे, तूच या लेकराचा काय कर सांभाळ कर. आईचे शब्द कानामध्ये घुंगत होते. मुक्ताई भाकर मागत होती, पोटामध्ये तोडत होतं. अरे ज्ञाना बराच वेळ झालाय पण ज्ञाना अजून काय झाला नाही, परत आला नाही. मुक्ताईला सांगितलं थांब मुक्ताई आता दादा येणार आहे तुला जेवण घेऊन. बराच वेळ झाला पण ज्ञानोबाराय सांगतात, संत सांगतात योगियाच्या खुणा योगी जाणती. अरे योग्याची खून कोणला कळत असेल तर ती फक्त कोणला कळती दादा हो, योग्याला कळती. मुक्ताबाई उठली. महाराज पोटात अन्नाचा कण नाही, दादा भाकरी घेऊन येणार आहे म्हणून वाट बघत होती ती मुक्ताबाई. आता निवृत्ती दादाला सोडलंय, सोपान काकाला सोडले आणि ती मुक्ताई एका रस्त्याला लागली. रस्त्याला लागल्यानंतर मुक्ताई का जाते म्हणून त्याच्या पाठीमागं निवृत्तीनाथ सोपान काका लागली. मुक्ताईबाई थेट एका जंगलामध्ये जाते आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर एक पर्णकुटी आणि त्या पर्णकुटीचं दार बंद केलंय आणि त्या पर्णकुटीच्या दाराच्या बंद असलेल्या पर्णकुटी म्हणजे माझे ज्ञानोबाराया रुसून बसले. ज्ञानोबाराया झोळी पाडली, या समाजाने मला त्रास दिला, आजपासून मी जेवणार नाही. ज्ञानोबाराया त्या पर्णकुटीमध्ये दार बंद करून बसलेत आणि दार बंद करून ज्ञानोबाराया बसल्याच्या नंतर मुक्ताई म्हणते दादा तुला माझा राग आलास, दादा मी आजपासून तुझ्याकडे जेवण नाही मागणार. ए दादा अरे तू ताटी उघडा दादा. योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा. विश्वराज झाले, विश्वराज झाले, विश्वराज झाले. आजपासून सांगते दादा मी जेवणार नाही. 5 वर्षाच्या मुक्ताईने त्याच दिवशी जेवणाचा त्याग केला आणि दादाला सांगते दादा तुम्ही योगी आहात. अरे दादा अरे योग्याने रुसायचं नसतंय दादा. अरे हे विश्व आहे, हे विश्व अग्नी झालं तर संतांनी काय व्हायचं असतंय, पाणी व्हायचं असते. पाणी दादा माहितीये तुम्हाला संत कोणला म्हणतात. एक 5 वर्षाची मुक्ताई ज्ञानोबारायला सांगते दादा संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, मन विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा 11 अभंगामध्ये 5 वर्षाच्या मुक्ताईने ज्ञानोबारायला उपदेश केला आणि सांगितलं दादा अरे आपली जीभ आहे, आपली जीभ जर आपल्या दाताने चावली तर आपण कोणाला रागवतो.
ज्ञानोबरायाला गोड उपदेश केला आणि ज्ञानोबराया पर्णकुटीचं दार उघडलं आणि 5 वर्षाची मुक्ताई ज्ञानोबरायाच्या गळ्याला बिलगून पडली. महाराज कोण आहे त्यांना सांभाळणार? अरे आई आणि बाबा गेले, आई बाबाचं छत्र गेलं, दोघं एकमेकाच्या गळ्यात पडले, बिलगून मुक्ताई रडू लागली. दादा मी आता जेवायला नाही मागणार, बरं तू माझ्या जेवण्यासाठी रुसून बसला. ज्ञानोबरायाला घरी घेऊन आले आणि घरी घेऊन आल्याच्या नंतर महाराज ज्ञानोबरायाने भगवंताच्या द्वारामध्ये एक मागणी केली. देवा आता मला नाही राहायचे, मला याच ठिकाणी समाधी घ्यायची. भगवान परमात्म्याने सांगितलं ज्ञानोबरायाला तुम्हाला या ठिकाणी समाधी घेता येणार नाही. मग सांगितलं कुठं समाधी घ्यायची, तर तुम्हाला आळंदी क्षेत्रामध्ये काय घ्यावा लागल, समाधी घ्यावा लागल. आळंदीतच का घ्यावा लागल, तर शिवपीठ हे सुनाट. अहो आळंदी या पृथ्वीचा, आळंदी या पृथ्वी मातेचा जो ऐन मध्यभागी, ही पृथ्वी भगवान शेषाच्या डोक्यावर आहे आणि भगवान शेषाच्या डोक्यावरला जो मध्यभाग येतो म्हणजे फक्त काय आहे आळंदी. म्हणून आळंदी हे पुण्यभूमी ठाम, आळंदी असणारी अत्यंत पवित्र आणि पुण्य आहे. भगवंताने सांगितलं तुम्हाला आळंदीमध्ये काय करावं लागल, घ्यावा लागल. आणि मग ज्ञानोबरायाने जी भगवान परमात्म्याकडे मागणी केली होती तो दिवस होता कार्तिकीचा आणि तो कार्तिकीचा काय होता, शुद्ध कार्तिकी एकादशी होती. म्हणजे आता जी माग झाली ना 15 दिवसाखाली पंढरीची एकादश, हा भगवंताचा आणि ज्ञानोबरायाचा संवाद पंढरपूर क्षेत्रातला कार्तिकीच्या दिवस आहे. भगवान परमात्मा म्हणते ज्ञानोबराया तुम्हाला समाधी मिळत पण 15 दिवस थांबावा लागेल. आणि जे पांडुरंगाला मिळण्यासाठी जेवढे वारकरी आले होते, भक्त आले होते, भगवान परमात्म्याने तेवढ्या वारकऱ्याला 15 दिवस थांबवलं. आणि 15 दिवस थांबवल्याच्या नंतर पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. सगळे वारकरी घेऊन भगवान परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये आले, आपल्या आळंदी क्षेत्रामध्ये आले. आणि आळंदी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर अल्ल्याड पल्ल्याड पताकाचे भार इंद्रायणीच्या इकडल्या बाजूला आणि इकडल्या बाजूला हिरव्या पिवळ्या पताकाचे भार शोभत होते. आणि अनेक ऋषी, अनेक साधू संत दशमीच्या दिवशी आळंदी क्षेत्रामध्ये आले. म्हणून दशमीच्या दिवशी शास्त्रांनी प्रदक्षिणा आणि दिंडी सांगितली. दशमीच्या दिवशी आबा दिंडी काढत नसले तर आपल्या गावात दिंडी काय करतात, दशमीच्या दिवशी काढत जा. ज्ञानोबरायाच्या सोहळ्यासाठी, ज्ञानोबरायाच्या समाधी संजीवन सोहळ्यासाठी सर्व वारकरी वैष्णव एकत्र येऊन त्यांनी काय काढली, दिंडी काढली. आणि दिंडी काढल्याच्या नंतर दुसरा दिवस उजाडला तो म्हणजे एकादशीचा. तो एकादशीचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. आज वद्य कार्तिकी काय आहे, एकादशी आहे. शुद्धी तिकडे आहे आणि वद्य इकडे एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी महाराज कीर्तनाचा जयघोष चालला आणि कीर्तनाचा जयघोष चालत असताना अनेक ज्ञानोबरायाला लोक भेटू लागले, ज्ञानोबरायाच्या गळ्यामध्ये पडू लागले. अनेक साधू संत ज्ञानोबरायाचे काय करू लागले, पूजन करायला लागले. आणि पूजन करत असताना महाराज प्रत्येक संतांनी ज्ञानोबरायाची काय केली, स्तुती केली. म्हणून आजच्या कीर्तनाला जो अभंग घेतलेला आहे हा सुद्धा ज्ञानोबरायाची शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी स्तुती केलेली अभंगाच्या पहिल्या चरणात. कोरोनाच्या काळात कीर्तन चालू, कीर्तनामध्ये
द्यायला खाल्ला गोड लागला, दुसऱ्यांदा द्यायला खाल्ला गोड लागला, तिसऱ्यांदा दिल्यावर गुळाची चव खरट लागू लागली. खरट का गुळ लागतं म्हणून खाली पाहिलं तर कोरोना झालेलं मात्र नाकात बोट घालून गुळ देत होती. त्या दिवशीपासून आजच गुळाला काय केला प्रारंभ. ते बी पाहिला आधी म्हातारा गुळापाशी, म्हातारा गुळापाशी नाही, आता खाला अडचण नाही. विठाला महाराज अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजाचे अभंगाचं सुरुवात आहे काय? कृपाळू उदार. कृपाळू वेगळा असतो आणि उदार वेगळा असतो. कारण कृपाळू हा शब्द वेगळा आहे आणि उदार हा शब्द काय आहे? वेगळा आहे. महाराज इथं ज्ञानोबरायाला माऊली शब्द दिलाय, ज्ञानोबरायाला आई शब्द दिलाय. ज्ञानोबरायाला आई वेगळी माऊली वेगळी बरं का. एखादं फळ आणलं, फळ फोडलं, फळाचा मोठा भाग स्वतःच्या लेकराला दे आणि लहान भाग शेजाऱ्याच्या लेकराला देणे, त्याचं नाव आहे आई. दोन्ही भाग दुसऱ्याच्या लेकराला देऊन टाकणे, आपल्या लेकराचा विचार न करणे, त्याचं नाव आहे माऊली. म्हणून तर ज्ञानोबरायाला काय संज्ञा आलेली आहे? माऊली. महाराज ज्ञानोबराया कृपाळू उदार माझा, इथं सगळ्यात मोठा शब्द कोणता आहे? माझा. आणि सगळ्यात मोठं प्रेम कशामध्ये असेल तर माझा माझे शिक्षक शाळेमध्ये गेले, शिक्षक वर्गामध्ये गेले, खिशातून एका कागद बाहेर काढला, त्या कागदावर एक नकाशा तयार केलेला होता. कागदावर काय तयार केलेला होता? नकाशा तयार केलेला होता. शिक्षकांनी तो नकाशा असा कागदावरला समोर धरला आणि वर्गातल्या विद्यार्थ्याला विचारू लागले. एक विद्यार्थी उठवला आणि त्या विद्यार्थ्याला विचारलं, सांगितलं बाळा हा नकाशा कोणाचा आहे? त्याने सांगितलं हा नकाशा भारताचा आहे. त्याला खाली बसवलं. दुसऱ्याला उठव, त्यांनी सांगितलं हा नकाशा अमुक अमुक आहे. शेवटला एक विद्यार्थी उठला आणि त्यांनी सांगितलं गुरुजी हा नकाशा माझ्या भारत देशाचा आहे. का? इथं माझा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. नाही तर महाराज माझा शब्द कुठे येत नाही, कोणी कोणला माझं म्हणत नाही. वारकरी संप्रदायामध्ये माझं म्हणणारे दोनच, वारकरी संप्रदायामध्ये माझं म्हणणारे फक्त दोनच आहेत. एक संत देवाला काय म्हणतात? ऐका असं एखादं प्रमाण, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हा देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. याची माझी सत्यवाचा, याची माझी सत्यवाचा, याची माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हा हिंद माझी सत्यवाचा, हिंद माझी सत्यवाचा, हिंद माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. रात्री देव माझा मी देवाचा सुंदर प्रमाण झालं. सकाळी भजने आला ना आपल्या घरी, मला महाराज मला आजपासून आपल्याला तुमच्या संग. मी म्हणलं कस काय अचानक एवढं वायर आली? मला बायको कवडच उघडी न घरी. मला नेमकं मला तिने कीर्तनात माझं प्रमाण ऐकलं. देव ती म्हणजे बघ तिकडच का, तसं काय भेव नाही ना आपल्याला. इथं नाही वा वा चाप्टर आहे ते, त्याच्यामुळेच आणलं नाही इथं. विठाला विठाला देव माझा. वारकरी संप्रदायामध्ये संत देवाला मानतात आणि देव संताला मानतात. माझे ज्ञानोबरायाला शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात काय? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. महाराज ज्ञानोबरायाकडे अशी कोणती कृपाळुता आहे? ज्ञानोबरायाकडे असा उदारता भाव कोणता आहे? वास्तविक पाहिलं तर उदार अंतकरणाने जर वाटायचं असेल तर त्याच्याकडे धन संपत्ती लागते. तेव्हा उदार अंतकरणाने काय करता येते?
वाटता येते. ज्ञानोबारायाकडे उदारतेसारखं असं काय होतं महाराज? ज्ञानोबारायाकडे उदार अंतकरणातून देण्यासाठी ज्ञान नावाची गोष्ट होती. राजा गुरु महाराज देव ज्ञानिया राजा गुरु एका काळामध्ये अशी परंपरा होती महाराज. ज्ञानोबारायाच्या अगोदरची परंपरा आहे. एका गुरुनी एकच शिष्य करायचा आणि त्यालाच काय करायचं? ज्ञान द्यायचं. दुसऱ्याला ज्ञान द्यायचं नाही. जर ज्ञान सांगायला सुरुवात केली तर ज्या खोलीमध्ये ती खोली बंद करायची, दारं लावायची. जर एखाद्या दाराला खिंड असेल तर त्याला जवळ धुडकं लावून ती खिंड बंद करायची. आपण सांगितलेलं ज्ञान कोणाला सुद्धा ऐकायला गेलं नाही पाहिजे. ज्ञानोबारायाच्या काळापर्यंत महाराज एक गुरु आणि एक शिष्य ही परंपरा चालत आली. आणि ज्ञानोबारायाने या बहुजन समाजाकडे बघितलं आणि या बहुजन समाजाचे पहिले ज्ञानाचे कैवारी कोण असतील तर माझे ज्ञानोबाराय आहेत. आणि ज्ञानोबारायला ही गोष्ट आवडली नाही. तळागाळातल्या लोकांपर्यंत ज्ञान पोहोचलं पाहिजे म्हणून ज्ञानोबारायांनी 5 ग्रंथ काय केले? निर्माण केले. आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोबारायांनी बहुजन समाजापर्यंत ज्ञान पोहोचवण्याचं काम पहिलं कोणी केलं तर ज्ञानोबारायांनी. आणि ज्ञानोबारायांनी ज्ञान पोहोचण्याचं पहिलं काम केलं म्हणून सगळ्यात मोठा त्रास कोणाला भोगावा लागला तर ज्ञानोबारायाला भोगावा लागला. आणि त्या ज्ञानोबारायाच्या त्रासावर तुम्ही आम्ही आनंदात आज आहोत. विठाल विठाल. म्हणून माझे ज्ञानोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात माझे ज्ञानोबाराय अत्यंत कृपाळू आहेत आणि अत्यंत काय आहेत? उदार आहेत. म्हणून मी त्या ज्ञानोबारायांच्या चरणावर काय करतो? वारंवार नमस्कार करतो. अरे ज्ञानोबारायाकडे कोणत्याही भावनेने जा, कसल्याही विचाराने ज्ञानोबारायाकडे जा. ज्ञानोबाराय कधी त्याला डावलत नाहीत. अभंगाच्या दुसऱ्या चरणावर
जात. ज्ञानोबरायांनी कधी काय बघितली नाही, कोणाची जात बघितली नाही. कोणी बी या, म्हणून तसे वारकरी संप्रदायाचं दुकान कसं आहे, उघडे यारे यारे. मग कोणी बी असो, सगळ्यांनी या आणि भगवंताचं नामचिंतन करा. न पाहे याती कुळाचा विचार. अरे ज्ञानोबरांनी कधी हा कोणत्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे कधी विचार केला नाही. कुठल्याही भावनेने ज्ञानोबराकडे जाऊ द्या, ज्ञानोबरायांनी त्याच्यावर काय केली, कृपाच केली. म्हणून मायबापो, आजही तुम्हाला विनंती आहे, असं म्हणू नका मी याच्या जन्माला आलो त्याच्या जन्माला आलो. ज्ञानोबरायाचं ध्यान करा, ज्ञानोबरायावर विश्वास ठेवा आणि ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी एकदा हातामध्ये घ्या. आणि ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात काय आहेत, ज्ञानोबराय आहेत. आता समाधीचं चरित्र सांगायला नको. ज्ञानोबराय ज्या दिवशी आसनावर बसले, ज्ञानोबराय आता समाधिस्थ होणार आहेत, तेव्हा ज्ञानोबरायला विचारलं, ज्ञाना काय इच्छा आहे. ज्ञानोबरायाने सांगितलं, बस माझी ज्ञानेश्वरी काय करा द्या. आणि ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायाच्या समोर ठेवली आणि ज्ञानोबरायाच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवल्याच्या नंतर ज्ञानोबरायाच्या आवडीचा अध्याय. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा काय आहेत, किती अध्याय आहेत, परत किती अध्याय आहेत ज्ञानेश्वरी. हा मराठी पिक्चर मध्ये गाणी किती, तिथे माग एक पिक्चर निघला पुष्पा, आरचीचा कोणता होता, मला सांगा, ही काळाची अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. ज्या लेकराला 10 पिक्चरची गाणी पाठवली, ज्या लेकराला 10 पिक्चरची नावं पाठवली, दादा हो, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार, वारकरी संप्रदायाच्या नुसार या लेकराला ज्ञानेश्वरी काय आहे हे कळावं. म्हणून कमीत कमी हे लेकर ज्ञानोबरायाच्या सोहळ्याच्या निमित्ताने कशाला पाहिजे, ज्ञानेश्वरीच्या पारायणाला पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या लोक म्हणतात, महाराज आमचा पोरगा ऐकतच नाही. पोराचा गुन्हाच नाही, पोरग टीव्ही सोडत नाही. बाई तू गरोदरपणात काय सोडली नाही, टीव्ही सोडली नाही, त्याचा दोषच नाही. आज तुम्हाला ज्ञानेश्वरीत श्लोक किती आहे, ज्ञानेश्वरीत ओव्या किती, हे लेकराला अत्यंत काळाची काय आहे, गरज आहे. अहो एवढ्या लेकराला नुसतं मोबाईल हातामध्ये द्या, ते जेवत सुद्धा नाही. जेवायचं असलं तर काय लागतो आता, मोबाईल लागतो, मोबाईल. म्हणून दादा हो, आपल्याला जर भवितव्य लेकराचं घडवायचं असेल तर सगळ्याला विनंती, हात जोडून कमीत कमी लेकराच्या मोबाईल काय ठेवा, दूर ठेवा. पूर्वीच्या काळात आपल्या लहानपणी कशात चुकणं असायचं हो दादा, होतं का नाही, आबा कशाच होतं, लाकडाच, बरोबर आहे. जे लाकडाचं चुकणं लेकराला गुंतवण्यासाठी असायचं, आज ते चुकणं कशात झालं म्हणतो दादा, हा मोबाईलचं झालं. माय बिना लय ताण द्यायला का, मोबाईल घेऊन आपण मला काम करायचं, काय दोष हो त्याचं. मला तर असं मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, जगाच्या पाठीवर सध्या खरं बोलणारी एकच व्यक्ती राहिली आता, ज्याच्याकडे मोबाईल नाही ती. कीर्तनकार बी असला, हॅलो कुठे आहेत, ते घरीच असते. 7 वाजेपर्यंत आलो. मला नाही वाटत बाबा, ज्याच्याकडे एकच व्यक्ती खरं बोलते आबा, बरोबर आहे, ज्याच्याकडे मोबाईल नाही. म्हाताऱ्या सुद्धा, एक म्हातारी महाराज असं मोबाईल घेऊन हलू लागले. पहिला आजी म्हणली याला कशा, हे काय रेज, हा पटकन आली. वास्तविक पाहिलं महाराज, नाही तर विनोदाचा एवढा साठा करून ठेवता, पण म्हणलं नको आता ते, त्याचं आता रूपांतर वेगळ्या रूपात नको. ऐका, ज्ञानोबराय सांगतात, न पाहे याती कुळाचा विचार. मी कुठले विठाला विठाला कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की
ज्ञानाबाईने ज्ञानाबाई का म्हटले शांतीब्रह्म एकनाथ महाराज, तर ज्ञानोबराई ही सगळ्या योग्याची, सगळ्या लोकांची काय होती? आई होती, आई. अरे ज्या जगाच्या मालकाने स्वतःच कुटुंब संपवलं, अरे ज्या जगाच्या मालकाने स्वतःच कुटुंब संपवलं, स्वतःच्या घरातले लेकरं संपवले, तरी सुद्धा त्या मालकाच्या डोळ्यात कधी अश्रू आले नाही. पण एक ज्ञानोबराया जाताना डोळ्यामध्ये काय झाले? अश्रू आले. तेव्हा स्वतःच्या बायकोनी प्रश्न विचारला भगवंताला, देवा का रडता तुम्ही? 56 कोटी यादव सैन्य तुम्ही तुमच्या हाताने मातीत घातलं, तरी तुम्हाला रडू आलं नाही, आज का रडतात? तेव्हा भगवान परमात्मा स्वतःच्या पत्नीला सांगू लागले, अरे हा एकच योगी देखीला नैनी असा परत पुन्हा शिष्य आणि परत पुन्हा योगी या जगाच्या पाठीवर होणार नाही. म्हणून महाराज त्या ज्ञानोबरायला तुम्ही कोणत्याही भावाने, भावाचे अनेक प्रकार आहेत बरं का, भाव वेगळा असतो आणि अभाव वेगळा असतो. मग तुम्ही कुठल्याही प्रकारचा भाव मनामध्ये धरा, तो परमार्थिक भाव असू द्या किंवा तो व्यवहारिक भाव असू द्या, कुठल्याही भावाने त्याला शरण गेलं तर भगवान परमात्मा काय करतो? हृदयामध्ये घेतो. म्हणून त्याच्यामध्ये एवढी मोठी शक्ती आहे. म्हणून महाराज एका स्त्रीची उपमा, बुद्धिरूपी स्त्रीची उपमा ज्ञानोबरायला दिली आणि अभंगाच्या शेवटला आई शब्द वापरला. ज्ञानाबाई माझी अनाथ अनाथाची माय. मायबापाचं अंतकरण करून सांगतो दादा हो, तुम्ही आळंदीला जा, रुसून जा, भांडणं करून जा, प्रेमाने जा, शिकायला जा. अरे कोणत्याही माध्यमातून तुम्ही ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये जा. माझी ज्ञानोबराई ज्याला जगात कोणीच नाही का, त्याच्यासाठी ज्ञानोबराई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. महाराज ज्याला एका टायमाला जेवण्याचं वांद होत, आपलं या जगात आता कोणी शिल्लक राहिलं नाही, प्राण त्यागाशिवाय आता आपल्याला पर्याय नाही, असे लोक ज्ञानोबरायाच्या चरणावर गेले, ज्ञानोबरायाच्या समाधीवर नतमस्तक झाले. इंद्रायणी मातेचं स्नान करा, महादरबारामध्ये सोन्याच्या दारातल्या पिंपळाचं दर्शन करा, चांदीचा कासव आहे त्या कासवाचं दर्शन करा, इकडं नाथांचा पार आहे त्या पाराचं दर्शन करा, बाजूने गेलं तर तिकडं गौराई आहे, मुक्ताबाई, तिचं दर्शन करा, भगवान शंकराचं दर्शन करा. पलीकडून आल्याच्या नंतर ज्ञानोबरायाच्या आजान वृक्षाची बाग आहे, तिथं लोक ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. आजान वृक्षाचे पान एकदा तरी अशी सदिच्छा करा, देवा आजान वृक्षाच्या झाडाखाली बसून ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीचं एकदा तरी काय करा, पारायण करा. अजान वृक्षाचे पान खाऊन काही व्यक्ती आज पारायण करतात, एवढं
मोठं अनुष्ठान आहे तिथली एखादी तरी ओवी काय करा अनुभवा, एखादी ओवी तरी ज्ञानोबरायाची काय करा वाचा. तिथून समोर आल्याच्या नंतर ज्ञानोबरायाच्या 2 पालख्या आहेत, एक गुरुवारची पालखी आणि पंढरीची काय आहे पालखी. पालखीचं दर्शन घ्या आणि पिंपळाला 7 प्रदक्षिणा करा. जो नित्य करी प्रदक्षिणा, नित्य प्रदक्षिणा करणाऱ्याला वैकुंठ प्राप्त होतो. आणि नंतर ज्ञानोबरायाच्या गाभाऱ्यामध्ये शिरून ज्ञानोबरायाच्या चरणावर, ज्ञानोबरायाच्या समाधीवर काय करा एकदा नतमस्तक व्हा. आज आपण ज्ञानोबरायाच्या दरबारात ज्ञानोबरायाच्या समाधी कशी आहोत. महाराज ज्याच्या अंगावर सुद्धा कपडे नव्हती घालायला असे आमचे वारकरी संप्रदायातले वारकरी आळंदीत गेले जातात. आज कोट्यावधी रुपयाची संपत्ती आणि कोट्यावधी रुपयाची धन दौलत, ज्याला एक टाइम जेवायची अडचण होती ना, त्यांच्यावर ज्ञानोबरायाची काय झाली कृपा झाली. माझी ज्ञानाबाई माझी अनाथाची, किती अनाथ होते, खाण्याची अडचण, पण आज ते वैभव संपन्न आहेत. याला एकच कारण आहे, ही ज्ञानोबरायाची काय आहे कृपा आहे. म्हणून एकच विनंती दादा हो, आपल्याला जर वाटत असेल ना माऊल्या हो आपल्यावर ज्ञानोबरायाची कृपा व्हावं, तर एकदा आता रगीतले गोदड्यातले हात बाहेर काढा. कारण कीर्तन चालू झाले तसं मी सांगितलं नाही तुम्हाला, टाळी वाजवा काही करा, कारण उमारा ती सोडूनच दिल्या. काय वाजवा टाळ्या म्हणाय, कीर्तनात यालेत हीच मोठी गोष्ट आहे का नाही तर आता अवघड काल झालाय कीर्तनाचा. म्हणून त्या ज्ञानोबरायाच्या दरबारात त्या ज्ञानोबरायाचं चिंतन करण्यासाठी त्या माऊलीची कृपा आपल्यावर सुद्धा व्हावं. माऊली ही अनाथाला सनाथ करणारी, निराधाराला आधार देणारी माझी ज्ञानोबराय आहेत. म्हणून त्या ज्ञानोबरायाचे एकदा सगळ्यांनी अंतःकरणात काय करा ज्ञानेश्वर झालेली सेवा ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये त्या ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करतो. वास्तविक पाहिलं तर माझे असणारे यूट्यूब चॅनलवाले अर्जुन बिडवे बरोबर ना, चॅनलचं नाव आहे आनंद कीर्तनाचा. एक वारकरी संप्रदायाचं काम सर्वांपर्यंत पोहोचवा. जे ज्ञानोबरायाने ज्ञान पोहोचवलं तेच हे ज्ञान आपण जर पोहोचवलं तर एका चॅनलचे 1000 चॅनल काय होतील उभा राहतील. दादा हीच माऊलीची काय आहे कृपा आहे. तुम्ही सुद्धा गोड भजन केलं म्हणून तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. बोलण्याच्या वगामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला तो वाणीचा आहे. जेवढं चांगलं असेल ते सद्गुरुनाथांचं आपल्या पदरी गाठी बांधा आणि आपलं कल्याण करून घ्या.